नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी साधना. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा, मार्गशीर्ष महिना हा देवपूजेचा, भक्तीचा आणि संकल्प पूर्ण होण्याचा महिना मानला जातो. आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण दत्त जयंती साजरी करतो. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असतो. आणि मार्गशीर्ष महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. बघा, मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीचं व्रत जर आपण मनोभावानं केलं आणि गणपती बाप्पांची सेवा आपण केली तर गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या हाकेला लगेच धावून जातात आणि आपल्या भक्तांच्या ज्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील त्या पूर्ण करतात. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला का महत्त्वाचं स्थान दिलं जातं. त्याचबरोबर मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला कोणते 5 उपाय करायचे आहे की ज्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती आणतील. गणपती बाप्पा हा 14 विद्या आणि 64 कलांचा देव मानला जातो. तो दुःखहर्ता आणि सुखकर्ता मानला जातो आणि त्यामुळेच मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे, व्रत करायचं आहे आणि त्याचबरोबर काही सोपे उपायही आपल्याला या दिवशी करायचे आहे. बघा, मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अर्पण केलेला आहे. तसेच भगवान श्रीकृष्णांना देखील मार्गशीर्ष महिना हा अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाची सेवा केली तर आपल्यावर गणपती बाप्पासोबतच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो. आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आता यावर्षीची मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही रविवारी 7 डिसेंबरला आहे. म्हणजेच बघा, रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी 6:24 या चतुर्थीचा प्रारंभ होणार आहे आणि 8 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4:33 चतुर्थीची समाप्ती आहे. आणि त्यामुळेच आपल्याला 7 डिसेंबर 2025लाच चतुर्थीचा उपवास करायचा आहे आणि 7 डिसेंबर 2025ला 8:35 चंद्रोदय आहे. आणि त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीचं व्रत हे रविवारीच करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला श्री गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही सोपे उपाय करायचे आहे. तर त्यातील ते उपाय इच्छापूर्तीसाठी केले जातात. असं म्हणतात की हे उपाय मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केले तर आपल्याला गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात. तर बघा, आपण पाहूया. आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली देवपूजा करायची आहे. गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणता येत असेल तर गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. आता त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून एका पाटावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून त्यावर ठेवायचे आहे आणि गणपती बाप्पाला हळद, कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप ओवाळायचा आहे. त्याचबरोबर गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे. बघा, गणपती बाप्पांना लाल रंगाची फुले खूप आवडतात, विशेषतः जास्वंदीचं फूल. म्हणून चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर 11 किंवा 21 दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सकाळी पूजेनंतर गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे. आता यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला दिवसभरात गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काही सोपे उपाय करायचे आहेत. त्यातील पहिला उपाय म्हणजे बघा, आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 11 वेळा गणपती अथर्वशीर्षचं पठण करायचं आहे. बघा, गणपती अथर्वशीर्ष हे जर आपण 11 वेळा पठण केलं तर त्याची फलप्राप्ती ही खूप प्रभावी आहे, भव्य दिव्य आहे. बघा, आपल्या गणपती बाप्पा ही
विद्येची देवता मानली जाते आणि आपण 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष जर पठण केलं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर गणपती बाप्पा आपल्या मुलांवर त्यांचा आशीर्वाद राहू देतात. बघा, गणपती बाप्पांना गणपती अथर्वशीर्षची सेवा ही अतिशय आवडीची सेवा मानली जाते आणि त्यामुळेच आपल्याला मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही 108 वेळा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे. बघा, या दोन्ही सेवा अतिशय सोप्या आहे. गणपती अथर्वशीर्ष म्हणायला जास्त वेळ लागत नाही आणि ओम गंग गणपतये नमः हा मंत्र जाप 11 वेळा करायचा आहे आणि नक्कीच तुम्हाला गणपती बाप्पांची कृपा ही लाभणारच आहे. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होणार आहे. आता दुसरा जो उपाय आहे तो नारळाचा उपाय आहे. बघा, जेव्हा सकाळी आपण पूजा करणार आहोत गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करणार आहोत त्यावेळेस एक नारळ घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांसमोर पूजेमध्ये ठेवायचा आहे. आणि मग ज्यावेळेस आपली पूजा करून झाली, आपण गणपती अथर्वशीर्षचं पठण केलं, ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप केला की त्यानंतर तो जो पूजेत नारळ आपण ठेवला आहे तो नारळ फोडायचा आहे आणि नारळातील पाणी जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि जो काही खोबऱ्याचा प्रसाद आहे तो घरातील सर्व व्यक्तींनी खाऊन घ्यायचा आहे. बघा, नारळ हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होत असतात आणि आपल्या ज्या काही मनोकामना असतात त्या लवकर पूर्ण करत असतात. म्हणून हा नारळाचा अगदी सोपा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करायचा आहे. तिसरा उपाय आहे तो तिळाच्या दिव्याचा उपाय आहे. बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपलं जे काही व्रत असतं ते चंद्रदर्शन केल्याशिवाय, चंद्राची पूजा केल्याशिवाय पूर्ण होत नसतं आणि म्हणूनच संकष्ट चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयापूर्वी आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे आणि हा जो तिळाच्या तेलाचा दिवा आहे तो आपल्याला चंद्र दर्शन होईपर्यंत तेवत ठेवायचा आहे, लावायचा आहे आणि या दिव्यामुळे जी काही नकारात्मकता असते, आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतात त्या कमी होतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते आणि आपल्या इच्छापूर्तीचे मार्ग जे काही आहे ते मोकळे होतात. त्यामुळे हा अतिशय सोपा उपाय आपल्याला चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी करायचा आहे. आता बघा, पुढचा उपाय आहे तो म्हणजे बघा, संकष्ट चतुर्थीचं व्रत चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही आणि ज्याप्रमाणे आपण सूर्याला अर्घ्य देतो त्याचप्रमाणे आपल्याला चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घ्य द्यायचं असतं. आणि बघा, ओम सोम सोमाय नमः हा मंत्र जाप आपल्याला 11 वेळा करायचा आहे. चतुर्थीच्या दिवशी जेव्हा आपण चंद्र ओवाळणार आहे त्यावेळेस आपण 1 तांब्याभर पाण्यानं चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे आणि अर्घ्य देत असताना ओम सोम सोमाय नमः किंवा ओम सोमाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप आपल्याला करायचा आहे आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. आता चंद्रदर्शनानंतर गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य आपल्याला द्यायचा आहे. मोदक हे गणपती बाप्पांचे अतिशय प्रिय आहे. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर मोदकांचाच नैवेद्य द्यायचा आहे. आता पुढचा उपाय आहे तो म्हणजे बघा, मार्गशीर्ष महिना हा दान धर्मासाठी अत्यंत शुभ महिना मानला जातो आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना दानधर्म करायचा आहे. गोड पदार्थ म्हणजे लाडू, पेढे किंवा शिरा यासारख्या पदार्थांचा आपल्याला दान करायचा आहे. गाईला आपल्याला या दिवशी नक्कीच गूळ, हरभरा आणि हळद खाऊ घालायची आहे. बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गाईला गूळ, हरभरा डाळ आणि हळद खाऊ घालायची आहे. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतेच, त्याचबरोबर भगवान श्रीहरी प्रसन्न होऊन आपल्यावर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि आपली इच्छा पूर्ण होत असते. बघा, हा एक अतिशय साधा सोपा उपाय आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला दानधर्म नक्कीच करायचा आहे. आपल्या धन, आरोग्य, नोकरी, विवाह यापैकी कोणतीही समस्या असेल तर गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करत असतात आणि त्यामुळेच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील चतुर्थीला हे काही साधे सोपे उपाय आहे ते करायचे आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या काही आर्थिक समस्या असतील त्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आपल्याला
मार्गशीर्ष महिन्यातील ही जी काही संकष्टी चतुर्थी आहे त्या दिवशी गणपती बाप्पांसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तूप गाईचं असेल तर अतिशय उत्तम आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्याला गूळ अर्पण करायचा आहे. असं केल्याने आपल्याला ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या सोडवण्यासाठी गणपती बाप्पा मदत करतात, आशीर्वाद प्राप्त करतात. आणि सर्वात महत्त्वाचा उपाय जो आहे तो म्हणजे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गाईला आपल्याला गूळ खाऊ घालायचा आहे. आणि हा गूळ तुम्ही प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला खाऊ घालायचा आहे. आणि असं तुम्हाला प्रत्येक महिन्याला करायचं आहे. ते तुम्हाला अनंत चतुर्दशीपर्यंत, म्हणजे बघा जेव्हा आपण गणपती स्थापना करत असतो, आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होत असतं, ज्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन करतो त्या दिवसापर्यंत म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत, म्हणजे बघा मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला गाईला गूळ खाऊ घालायचा आहे. असं केल्याने आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील, व्यावसायिक समस्या असतील त्या समस्या दूर होण्यास मदत मिळत असते. त्याचबरोबर जर वैवाहिक समस्या असतील, लग्न जुळत नसेल तर तुम्हाला थोडेसे पिवळे तांदूळ करायचे आहे, हळद टाकून तांदूळ पिवळे करायचे आहे आणि ते तांदूळ गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे, गणपती बाप्पांच्या अंगावर टाकायचे आहे आणि गणपती बाप्पांना म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा, जसे मी पिवळे तांदूळ तुझ्या अंगावर टाकले आहे तसेच तांदूळ, तशाच अक्षता माझ्याही अंगावर लवकर पडू दे, माझाही विवाह लवकर जुळून येऊ दे, अशी प्रार्थना गणपती बाप्पांना करायची आहे. नक्कीच गणपती बाप्पा तुमची विवाहाची जी काही समस्या असतील ती सोडवण्यास मदत करत असतात. तर अशा प्रकारे साधे सोपे उपाय आहे ते आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचे आहे आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप देखील करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.